साई लीला एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप. मणि
परवा तो माधव
तो हा माधव बसवा भोवताली गोरी म्हणवा विठ्ठली आवडी भोवताली गोरी म्हणवा विठ्ठली आवडी तो हा तो हा माधव तो हा माधव सर्व सुखाचे आधार बापर कुमादेवी सुखाचे आदर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आदर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर मावळ कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरे राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरे राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण जय राम हरे जय राम कृष्ण हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मधवा जन्मांतरी मधवा जन्मांतरी मधवा जन्मांतरी मधवा जन्मांतरी मधवा जन्मांतरी मधवा हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी मधवा जन्मांतरी मधवा जन्मांतरी मधवा जन्मांतरी मधवा जन्मांतरी मधवा जन्मांतरी मधवा जन्मांतरी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा देगा पांडुरंगा हेची देवा पांडुरंगा संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी संता लोटांगणी जाताना जनको मनी 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 मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा
शक्ती देई नाते रंगी शक्ती देई नाते रंगी शक्ती देई नाते रंगी देई नाते रंगी देई नाते रंगी मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही मागा मनसी काही पांडुरंगा एकीनेगा पांडुरंगा एकीनेगा पांडुरंगा एकीनेगा पांडुरंगा एकीनेगा पांडुरंगा एकीनेगा
ग पांडुरंगा 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 हे
संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा विठ्ठल हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा नमो तया माता पित्यांचे पालन नमो तया माता पित्यांचे पालन नमो तया माता पित्यांचे पालन नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो तया माता पित्यांचे पालन नमो तया माता पित्यांचे पालन नमो तया माता पित्यांचे वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे नमो त्या वचन सत्यवदे हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले कैवल्य दानी संप्रदाय अभिमानी चैतन्य अग्रशिरोमणी हट्ट अग्रशिरोमणी असे जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंताजवळ 3 मागण्या हट्टपूर्वक मागतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी मातेच्या उगमाने तथा प्रवाहाने पवित्र झालेला तालुका, आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने पुनीत झालेला जिल्हा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्याही पादस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आणि वारकरी संप्रदायाचे श्रीगुरु विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने दैदिप्यमान असलेला जिल्हा आपला नाशिक जिल्हा. या नाशिक जिल्ह्यात नाशिक शहराच्याही परिसरात वसलेलं ढकांबे गाव, या गावामध्ये जे अनेक काही पारमार्थिक घराणे आहेत त्या अनेक घराण्यांपैकी आपला बोडखे परिवार, या बोडखे परिवारातील वैकुंठवासी किसनराव नारायणराव बोडखे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आणि त्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजची ही कीर्तनरूपी सेवा आणि मग या कीर्तनरूपी सेवेनिमित्ताने उपस्थित असलेला सर्व बोडखे परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये हे प्रथम पुण्यस्मरण पार पडत आहे. आदरणीय वैकुंठवासी किसनराव बोडखे यांच्या पाठीमागं त्यांच्या धर्मपत्नी आपल्या सर्वांच्या मातोश्री जिजाबाई किसनराव बोडखे तथा 2 चिरंजीव आदरणीय संतोष किसनराव बोडखे तथा गणेश किसनराव बोडखे, अनेक सुकन्या सुरेखाताई कृष्णा गायकवाड
असा एक मोठा बोडखे परिवार आहे, नातवंड आदी आदी. विठ्ठल विठ्ठल समाजामध्ये अग्रेसर असलेलं घराणं, वारकरी संप्रदायावर प्रेम करणारं हे घराणं, आणि मग या घराण्यातील हे व्यक्तिमत्व एक वर्षापूर्वी पांडुरंगाच्या चरणी विलीन झालं. मग आपल्या सर्वांचे आवडते या भागातील वारकरी संप्रदायाचं मुखपत्र, ज्यांनी वारकरी शिक्षण संस्थेचाही शताब्दी उत्सव केला आणि ज्यांनी जोग महाराजांच्या पुण्यतिथीचाही शताब्दी उत्सव केला, असे आदरणीय पांडुरंग पाटील गडकरी यांनी एक विनंती केली की माऊली असा एक मसरोळला आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. एक आमच्या परिसरातील ढकांबे गावचा एक वारकरी परिवार आहे आणि त्यातील एक किसनराव बोडखे पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही सेवा घ्या. आणि मग त्यांच्या शब्दाला मान देऊन मी कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट हनुमंतजी महाराज शिंदे स्वतः मृदंग वाजवायला आहेत. आमचे दोन्ही गान कोकिळा आहेत. आपला सर्व आमचा गणेश गावचा परिवार आहे. आदरणीय निवृत्ती महाराज कापसे, भगवान शेठ कापसे, त्यांचा सर्व कापसे परिवार माझ्याबरोबर आलेले आणि जे मला घेऊन आले असे आमचे ज्ञानोबा माऊली कराड, आपले शिन्नरचे मारुती भाऊ डुबेरचे, आमच्या निळोबराय संस्थांचे ज्येष्ठ कीर्तनकार, वारकरी शिक्षण संस्थेचे जुने कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज हार्दे पारनेर, अशी सर्व भाविक मंडळी, सर्वांच्या चरणावर विनम्र भावने नमस्कार करतो. काहीशा वेळात सेवा पार पाडण्याचा प्रयत्न करतो. ज्यांचं पुण्यस्मरण हे वारकरी संप्रदायावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व होतं. मग भगवंताने त्यांना आपल्या चरणावर विलीन करून घेतलंय, परंतु पुन्हा त्यांना वारकरी संप्रदायातच जन्म द्यावा अशीच मागणी मागणारा आजचा अभंग आहे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय हे हरिदासांच्या कुळात जन्म भेटावा, संतांना नमन करण्याची बुद्धी व्हावी आणि कीर्तनाच्या रंगात नाचण्याकरता शक्ती मिळावी, याच्यासाठी तुकोबराय हट्टपूर्वक आजच्या अभंगात मागणं मागतात. विठ्ठल मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जण सध्या मिळकतीच्या मागं लागलेला आहे. प्रत्येक जणाला काहीतरी मिळवायचंय, मग तो व्यावहारिक क्षेत्रातला असू द्या नाही तर परमार्थिक क्षेत्रातला असू द्या. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मृत्यूदशेपर्यंत प्रत्येक जणाला मिळकत मिळवायची आहे, काहीतरी आपल्या पदरात पाडून घ्यायचंय, ठराविक साध्य गाठायचंय, यशाच्या शिखराला शिवायचंय. आणि असे सगळेजण मिळकतीसाठी धडपड करतात. धडपड म्हणजे धड पडेपर्यंत केलेला खटाटोप, याला धडपड म्हणायचं. ही सगळ्याची धडपड कशासाठी चालली? मिळकतीसाठी चालली. विठ्ठल कधी कधी माणसं घरच्याकडून मिळकत मिळवतात, तर कधी कधी माणसं बाहेरच्याकडून मिळकत मिळवतात. महाराज अनेक उदाहरणं देऊन मला तुम्हाला सांगता येईल की प्रत्येक जणाच्या डोक्यात फक्त मिळकत बसलेली आहे. मृत्यू लोकात आपण जन्माला आलोत खरं, पण आपण काय मिळवलंय याचा विचार प्रत्येक जण करतो. तुकोबराय सांगतात, काय जन्मा येऊन
आपण जन्माला आलोत खरं, पण आपण काही लाभ मिळवलाय का? आपण काही साध्य मिळवलंय का? आपण काही मिळकत मिळवली का? याचाच विचार प्रत्येक जण करतात. आणि मग घरच्याकडून मिळकत मिळवतात, बाहेरच्याकडून मिळकत मिळवतात. घरच्याकडून मिळकत, हो, असे काही महाभाग जन्माला आलेत ते घरीच हात साफ करतात बघा, घरच्याचेच खिसे चापतात बघा. नोटबंदी झाल्याचं दुःख जेवढं 2 नंबरवाल्याला झालं नाही, जेवढं शेठ सावकारांना झालं नाही, तेवढं दुःख महिला मंडळाला झालं. कसं काय? रात्री पप्याचा बाप झोपल्यावर त्याच्या खिशातून काढलेल्या 500च्या 1000च्या नोटा आता या चालवायच्या कुठं नेऊन, हा मोठा यक्ष प्रश्न त्यांना पडला होता. नाही, इथल्या सोडून मांडवातल्या धरून. म्हणजे घरच्याकडून मिळकत. एक जण आंघोळ करत असताना त्याने शर्ट खुंटीला काढून ठेवला, तर शर्टमध्ये 100-100च्या 5 नोटा होत्या, म्हणजे 500 रुपये होते. स्नान झालं आणि अंग पुसलं, कपडे घालत असताना पुन्हा शर्ट घातलं, तर खिशात पाहिलं तर 100च्या 3च नोटा होत्या, 2 गायब झाल्या होत्या. आणि मग तो बायकोला म्हणला, का ग, आंघोळ करण्याच्या अगोदर 100च्या 5 नोटा होत्या, म्हणजे 500 रुपये होते. आता आंघोळ झाल्यानंतर 3च नोटा राहिल्यात, 200 रुपये गायब झाले. त्या अर्थी आपल्या बाळ्याने बहुतेक 200 रुपये चोरले त्याच्या मुलाने. ती म्हणली, का हो, तुम्ही बाळ्याचं नाव घेतलं, माझं नाव का नाही घेतलं? तो म्हणला, अगं 300 राहिलेत म्हणून तुझं नाव नाही घेतलं. म्हणजे तू जर घेतली असती तर 300 नसते ठेवले. म्हणजे काही माणसं घरातच हात साफ करतात बघा. विठ्ठल काही माणसं बाहेर हात साफ करतात बघा, बाहेरून मिळकत मिळवतात. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्या टोप्या आपल्या डोक्यात, असंच त्यांच्या डोक्यात असतंय पहा. अशी काही माणसं येतं की जी बाहेरून मिळकत मिळवतात महाराज. आमच्या आळंदीमध्ये लग्न लागतात बघा, मी आळंदीला राहतो, ज्ञानोबरायांच्या आळंदीमध्ये. तिथं लग्न लागतात. लग्नासाठी मुलीच्या पक्षाकडून 100 माणसं सांगितलेली असतात, मुलाच्या पक्षाकडून 100 माणसं सांगितली असतात. 200 लोकांचा स्वयंपाक केलेला असतो आणि अक्षदा पडल्यानंतर पंक्तीला मात्र 400 लोक असतात. मग ते ओव्हर 200 कुठून आले? तर ते इंद्राणीच्या काठावर काही भिकारी लोक राहतात, त्यांना बरोबर रेंज असते बघा, आज कोणत्या मंगल कार्यालयात लग्न आहे आणि कोणत्या नाही. म्हणजे हे बाहेरच भागाभागी करतात बघा. असं घरी जेवत नाहीत ती माणसं, बाहेरच, गरज नाही तर जेवतील कुठं. दिवसभर कुठंतरी जेवायचं आणि संध्याकाळी घाटावर येऊन मुक्काम करायचा, इंद्रायणीच्या काठावर. बाहेरच मिळकत मिळवतात. मी आळंदीत ज्या गल्लीत राहतो ना, त्या गल्लीत एक व्यक्ती आहे, ती 3 दिवसाला दाढी डोकी करते बघा, आणि स्वतःच्या हाताने करत नाही आणि नाव याकडेही जात नाही. मी म्हणलं, तुम्ही नाव याकडेही जात नाही, स्वतःच्याही हाताने करत नाहीत, आणि मग 3 दिवसाला दाढी डोकी कसं काय करतात? तो म्हणला, महाराज, इंद्रायणीच्या काठावर रोजच कोणाचा ना कोणाचा दावा असतोय बघा, मग कोणाच्याही दाव्यात बसायचं, दाढी डोकी करून घ्यायची. नाव्याला काय माहिती हा कोणाच्या पक्षातला आहे. विठ्ठल म्हणायचं, मिळकतीच्या मागं लोक लागलेत. घरून मिळकत, बाहेरच्याकडून मिळकत, असे प्रत्येक जण मिळकतीच्या मागं लागलेत. त्या मिळकतीचे 3 स्रोत आपल्या संत वाङ्मयात सापडतात. 3 प्रकारे मिळकत माणसाकडे येते. काही मिळकत माणसाला सहज भेटते, काही मिळकत माणसाला प्रयत्नपूर्वक भेटते, तर काही मिळकतीसाठी माणसाला हट्टाला पेटवावं लागत आहे. ही 3री मिळकतीचा स्रोत आजच्या अभंगात आलेला आहे. काही मिळकती माणसाला सहज भेटतात, काही मिळकती मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, आणि काही मिळकतीसाठी माणसाला नादच धरावा लागतो, छंदच धरावा लागतो, हट्टालाच पेटावं लागतं, तरच ती मिळकत भेटते, अन्यथा भेटत नाही. सर्वात पहिली गोष्ट, काही गोष्टी माणसाला सहज भेटतात, तिथं प्रयत्नही करायची गरज नाही आणि हट्टालाही पेटून उठायची गरज नाही. काही गोष्टी जीवाला सहज भेटतात. कोणत्या गोष्टी जीवाला सहज भेटतात तर त्याचं शास्त्रात वर्णन आहे. अनाहुता हि लभन्ते, मृत्युम, मूर्खम, व्यसनम, आलस्यम. 4 गोष्टी माणसाला सहज भेटतात. मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा नाही आणि हट्ट सुद्धा धरायचा नाही, सहज भेटतात. त्यातली सर्वात पहिली गोष्ट मृत्यू.
मृत्यूला भेटण्यासाठी माणसाला प्रयत्न करायची गरज नाही, झाडाला फाशी घ्यायची गरज नाही, औषधही घ्यायची गरज नाही. महाराज मृत्यू हा जीवाला ठरलेलाच आहे. उपजे ते नाशी नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे. माणसाच्या पाठीमागं मृत्यू स्वभावता लागलेला आहे. माणसाच्या पाठीमागं मृत्यू हा सहज आहे, प्रयत्न वाचून आहे. महाराज ज्ञानोबराय म्हणतात, आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे. शरीराचा नाश हा सहज होणार आहे, त्याला प्रयत्न करायची काही गरज नाही. तुकोबराय सांगतात, न लगे द्यावा जीव सहजची जाणार, लगे द्यावा जीव सहजची जाणार, आहे हा विचार जाना काही, आहे हा विचार जाना काही, आहे हा विचार जाना काही, आहे हा विचार जाना काही. लगे द्यावा जीव सहजची जाणार, 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 आहे हा विचार जाना काही, आहे हा विचार जाना काही, आहे हा विचार जाना काही, आहे हा विचार जाना काही. माणसाला मृत्यू हा सहज आहे, सहज. प्रयत्न करावे लागत नाही, त्याच्यासाठी हट्ट धरावा लागत नाही. काही काही वेळे आत्महत्या करतात. अरे करायची काय गरज आहे, कधीतरी तू मरणारच आहे. स्वभावता मृत्यू जीवाच्या पाठीमागे लागलेला आहे. सहज मृत्यू भेटतो माणसाला. ऐका ऐका ऐका, मृत्यू जीवाला सहज भेटतो, सहज. आळंदीमध्ये एक स्वामी महाराज राहत होते, आनंदाश्रम स्वामी महाराज. त्यांना कन्हई आश्रम स्वामी म्हणायचे. ते स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला होता बघा, महात्मा गांधी समोर. अनेक वेळा तुरुंगात गेले, अनेक वेळा लाठीमार त्यांनी सहन केला. जालियनवाला बाग हत्याकांड झाला, त्याच्यातही ते होते महाराज. झालं काय, भारताला स्वातंत्र्य भेटलं आणि भारताची फाळणी झाली. बांगलादेश पाकिस्तान बाजूला पडलं. अरे माझ्या मातृभूमीची फाळणी झाली, आपल्याला जगायचंच नाही. आणि ते रेल्वेला आडवे झोपले महाराज. रेल्वे आली चिरडणार, तेवढ्यात त्यांची आई कीर्तनकार होती. आणि मग आई कीर्तनातून काही शब्द वचनं तुकोबरायांची प्रमाणं सांगायची. तर त्यांना हे प्रमाण आठवलं, न लगे द्यावा जीव सहजची जाणार. जीव द्यायची काय गरज आहे, कधीतरी मरणच आहे ना. हो, मरण मागे तो बाळ गाढवाचा. हे एक प्रमाण आठवलं. मरण मागायची काय गरज आहे, येणारच आहे, काळजीच करू नका, कधीतरी जाणारच आहेत महाराज. आणि मग मृत्यूची माणसाला सहज भेटे महाराज. काही गोष्टी जीवाला सहज भेटतात, स्वभावता भेटतात. त्यातला सर्वात पहिली गोष्ट आहे मृत्यू. मृत्यूची वेळ ठरलेली, मृत्यूची जागा ठरलेली, आणि मृत्यूचा अधिकारी ठरलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मृत्यूची वेळ ठरलेली. ज्या दिवशी मरण यायचंय, ज्या तासात मरण यायचं, ज्या मिनिटाला मरण यायचंय ना, ती व्यक्ती त्याच दिवशी, त्याच तासाला आणि त्याच मिनिटाला जाते. एक व्यक्ती मरणासन्न झाली आणि मग डॉक्टरने सांगितलं तुम्ही उद्या जाताल बहुतेक. ते लक्षात आलं की उद्या अमावास्या आहे आणि ग्रहण आहे. त्याला वाटलं मरायचंय खरं, पण असं अमावास्याला ग्रहणाला मरण्यापेक्षा आपण आजच मेलेलं बरं. मग डॉक्टरला विनंती केली, डॉक्टर मी उद्या मरणार आहे ना, तर निदान मग उद्या अमावास्या आहे आणि ग्रहण आहे, त्यापेक्षा मी आज मरण असं काहीतरी करा. डॉक्टर म्हणले तशी आमच्याकडे योजना नाही की बघ माणसं मारायची. हा, ती योजना आम्ही कोरोनाच्या काळासाठी राखीव ठेवलेली. आत्ता ती योजना आम्हाला राबवता येणार नाही. मी बाहेरच्या देशातलं सांगतोय, भारतातलं नाही. हा, मग भारतातलं कधी सांगणार, जेव्हा मी बाहेरच्या देशात जाईल तेव्हा भारतातलं सांगेल बघा. मला इथं काही काळ राहायचंय म्हणून सांगत नाही. ऐका ऐका ऐका, खरं सांगा,
कोरोनाने माणसं मेली जास्त का चुकीच्या औषधोपचाराने मेली? ते रेमडेसिवीर बंद करायची का गरज का पडली हो? एक वर्षभर लोकांना देत राहिले आणि शेवटी बंद केलं. मग बंदच करायचं होतं, आधी दिलं कशाला? ध्यान धरा, ते रेमडेसिवीर द्यायचं बंद झालं, लाटच वसरली महाराज. हो, आता माणसाचं होत नाही का कोरोना? होतोय पण मागं येतात महाराज. ते दिलं का माणूस मागं येतच नव्हता महाराज. विठ्ठल ज्या अर्थी बंद करावं लागतंय त्या अर्थी आपली आरोग्य यंत्रणा ढेसाळ आहे, ढेसाळ. पहा आता पहा, काय आता ज्याला त्याला ज्याच्या त्याची सोडवण पांडुरंग कशी करेल ती देवालाच माहिती. मला मृत्यूची वेळ ठरलेली वेळ हे सांगायचं आहे मला. आणि मग म्हणले उद्या अमावास्या आहे, उद्या ग्रहण आहे, खग्रास ग्रहण आहे. खग्रास ग्रहणात मरण्यापेक्षा आज मरू. डॉक्टर म्हणले ते तुम्हाला काय करायचं ते करा. मग त्याने त्याच्या ओळखीच्या माणसाला सांगून काहीतरी औषध मागवलं आणि त्याने औषध घेतलं. उद्या मरण्यापेक्षा आज मरावं. पण दुर्दैवाने तो दुसऱ्याच दिवशी मेला बघा. मृत्यूची वेळ ठरलेली. ज्या दिवशी मरण आहे, ज्या तासात आहे, ज्या मिनिटाला आहे, ज्या सेकंदला आहे, त्याच दिवशी मनुष्य मरतो. मृत्यूची वेळ ठरलेली आहे. मृत्यूची जागा सुद्धा ठरलेली बघा. ज्या जागेत मृत्यू यायचा आहे ना तिथंच मृत्यू येतो. एकदा गरुडाची आई तिला यमराज भेटायला गेली. माणसाला कोणी भेटायला यावं पण यम भेटायला येऊ नये. यम भेटायला आले, म्हणजे आई साहेब राम राम. मग येतो उद्या. आता यम उद्या येतो म्हणणं सोपं नाही ना. तुम्हाला जर एखादा सिंह म्हणला, वाघ म्हणला येतो तुमच्या घरी मुक्कामाला, माणसं काय म्हणतील? वाघ आला? नको नको नको. यमराजाने सांगितलं गरुडाच्या आईला, आई साहेब उद्या येतो भेटायला. उद्या भेटायला येतो म्हटल्यानंतर म्हातारी त्या दिवशी जेवलीच नाही. दिवस मावळण्याच्या वेळेला गरुड आला. गरुडाने पाहिलं तर आईचा चेहरा उतरला. आई अगं तुझा चेहरा का उतरला? अरे म्हणले मेल्या, चेहरा उतरणार नाही तर काय होईल? म्हणजे काय झालं? अरे ते सकाळी यम आला होता आणि त्या यमाने रामराम घातलाय आणि सांगितलं आई उद्या येतो न्यायला. असं म्हणजे काय ताकद आहे त्या यमाची? आणि चल बस माझ्या पाठीवर, उद्या इथं यम येईल न्यायला, तुला रातोरात लांबवतो. बऱ्याच संस्थांच्या निवडणुकात रातोरात सभासद लांबवले जातात बघा. आणि मग तुला रातोरात लांबवतो म्हटले, घेऊन जातो. आणि मग गरुडाच्या आईला गरुडाने पाठीवर बसवलं आणि आई साहेबाला घेऊन कोसो योजना दूर लाखो किलोमीटरचा प्रवास करून गरुड कुठंतरी एका दूर जंगलात दरीत खोऱ्यात डोंगरात एक गुहा होती. त्या गुहात नेऊन आईला ठेवलं. म्हणजे आई आज वेगळा दिवस उजडलाय, रात्रभर प्रवास केला आणि दुसरा दिवस उजडलाय. आता तुला यम काय न्यायला? यम तिथं जाईन तर तू तिथं सापडायचीच नाही. गरुडाची आई म्हणली अरे गरुडा ते मागं कोण उभं आहे बघ बरं जरा. तर म्हैशीवर यमराज बसलेले होते. म्हणजे तुम्ही इथं कसे आले? म्हणजे तुझ्या आईचं मरण याच गुहेत ठरवलं होतं, पण म्हातारी तिथून इथं कशी आणावी मला मोठा प्रश्नच पडला होता. तू माझं सहकार्य केल्याबद्दल परिवहन मंत्री म्हणून मी तुला पुरस्कार देऊन टाकतो. म्हणजे मृत्यूची जागा ठरलेली. आपल्याला मृत्यू घरात यायचा आहे का बाहेर यायचा आहे? काशी का कायकाटी? काशीत मृत्यू यायचा आहे का घरी यायचं हे ठरतंय. आमच्या नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुका आहे. श्रीगोंदा तालुक्यात विसापूर नावाचं गाव आहे बघा. विसापूरला स्टेशनही प्रसिद्ध आहे आणि विसापूरला जेलही प्रसिद्ध आहे बघा. प्रसिद्ध आहे विसापूरला, तर महाराजांना माहिती आहे, ते त्याच भागातले आहेत ते. तर त्या विसापूरचा एक मनुष्य जन्मभर संसार केला आणि त्याला असं वाटलं आपण परमार्थ काही केला नाही तर मरता खेपाला आपण काशीला जाऊन राहू. काशीत जर मेला तर मुक्ती भेटते असं शास्त्रवचन आहे. आणि मग तो मृत्यूसाठी काशीला गेला महाराज. तर विसापूरचा मनुष्य 20 वर्ष काशीला राहिला, मृत्यू नाही आला बा. त्याला असं वाटलं 20 वर्ष राहिलोय, आणखी नाही काही वर्ष जगेल मी, चांगला आहे, मग आपण जरा पोरा बाळांना भेटून या. पोरा बाळांना भेटायसाठी विसापूरला आला आणि स्टेशनवर मेला बघा. मृत्यूची जागा ठरलेली. विठ्ठल ऐका, मृत्यूची वेळ ठरलेली, मृत्यूची जागा ठरलेली आणि मृत्यूचा अधिकारी ठरलेला आहे. ज्याला मरण यायचंय ना तोच मरतो आणि बाकीचे मरत नाही महाराज. निगेटिव्ह मेले आणि पॉझिटिव्ह घरी आले बघा. असं दिसतंय. काय गोंधळ आहे. ज्याला मरायचंय तोच मरतोय महाराज, दुसरे मरत नाही. एकदा सातपुड्याच्या पर्वताच्या रांगेतून
एक बस चालली होती. बसमध्ये एक ट्रिप होती. ट्रिप कुठंतरी चालले होते, देवतेला फिरायला चालले होते लोक. 50 जण होते एस टीमध्ये, त्या बसमध्ये. आणि असं आभाळ आलं आणि विजा कडाडायला लागल्या. एकाच गावची होते. विजा कडाडायची आणि ती वीज बस जवळ यायची आणि मागं जायची. वीज कडाडायची आणि बस जवळ यायची आणि मागं जायची. ड्रायव्हरच्या लक्षात आलं काहीतरी घोटाळा आहे. मग त्याने ज्याने ट्रिप काढली त्यांना म्हणलं, हे बघा आपल्या गाडीत कोणीतरी पायाळू आहे बघा, आणि त्याच्यासाठी वीज इथं येऊ राहिली. पायाळू माणसाला विजेचं भीती असते बघा. तर तो पायाळू कोण आहे बाहेर काढा, म्हणजे 49 वाचतील आणि तो मरल बघा. आता ते एकाच गावातले असल्यामुळं गावातल्या माणसाला माहिती असतं गावात पायाळू कोण, गावात डोकाळू कोण, हे गावातल्या लोकांना माहितीच असतंय महाराज. आणि मग त्यांना माहिती होतं की आपल्या गावातला अमुक अमुक मनुष्य पायाळू आहे. सर्वांनी त्याला विनंती केली, हे बघ तू पायाळू आहे आणि ही वीज 10-12 वेळा एस टी जवळ येऊन गेली, तर तू जर बाहेर निघाला तर सगळ्यांचे प्राण वाचतील, एकट्याने जावा सगळ्याला घेऊन जाऊ नये. तोही मनुष्य परमार्थिकच होता. तो म्हणला ठीक आहे, माझ्यामुळं जर सगळ्याला मरण येत असेल तर मी बाहेर पडतो, तुम्ही पुढं निघा. आणि अक्षरशः तो पायाळू मनुष्य बाहेर काढला आणि 49 जणांना घेऊन ती एस टी पुढं निघाली. ऐका, जी वीज पडली तर एस टीवरच पडली. 49 मिनिट ते पठ्ठे एकटाच राहिला. मरणाचा अधिकारी ठरलेला असतो. ज्यांच्या भाग्यात मरण ठरलंय ना तेच मरत येत आणि बाकीचे जगत येत बघा. एक जण 5व्या मजल्यावरून पडला, बिल्डिंगच्या वरून 5व्या मजल्यावरून खाली पडला महाराज. आता लोकांनी त्याची आशा सोडली, घरच्यांनी आता म्हणले हे मरतेच बघा. तर सुदैवाने खालून एक मनुष्य बटर पाव विकत चालला होता. त्याने पाटीमध्ये मोठी पाटी डोक्यावर घेतली होती. त्या पाटीत बटर पाव घेऊन चालला होता. पाव बटर पाव 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 म्हणता म्हणता याला हा मनुष्य पावला आणि तो 5व्या मजल्यावरला मनुष्य त्या बटरवाल्यावर पडला. तो वाचला आणि बटरवाला मान मोडून मेला. हे गणितच असं आहे महाराज. मृत्यूची वेळ ठरलेली, मृत्यूची जागा ठरलेली आहे, मृत्यूचा अधिकारी ठरलेला आहे. असा मृत्यू जीवाला सहज आहे, स्वभावत आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही, हट्टाला पेटून उठायची गरज नाही. मृत्यू आणखीन एक गोष्ट सहज आहे जीवाला, काय? मूर्खम. मूर्खाची भेट घेण्यासाठी काय प्रयत्न करावे लागत नाही आणि हट्टही धरावं लागत नाही. घराबाहेर पडलं का मूर्ख भेटत येत. काही काहींना घराबाहेर सुद्धा मूर्खाची भेट घेण्यासाठी पडावं लागत नाही, मग घरातच मूर्ख असतात काहींच्या महाराज. ते तिथंच दररोज भेटत येतं आणि डोक्याला ताप दिल्याशिवाय राहत नाही. एका घरात एक मूर्ख होता, काही बोलायचा महाराज. काही बोलल्यामुळं घरात लवकर लग्न जमत नव्हतं. एक मुलगी होती आपल्या घरातली, ही मुलगी कटवायची, पण हा मूर्ख काहीतरी पाहुण्यांपुढं बोलतो आणि लग्न मोडतंय बघा. आणि मग त्या मूर्खाला बाजूला सारून लग्न ठरवलं. पत्रिका वाटल्या, दुसऱ्या दिवशी लग्न. आदल्या दिवशी मिटिंग घेतली, त्या मूर्खाला सांगितलं, हे बघ कधी जमत नव्हतं ते लग्न जमलंय, तुझ्या बोलण्यामुळे इथून हिचे 20-25 लग्न मोडलेत म्हणले. आलेले सोयरीक निघून गेले. आता कुठंतरी जमलंय तर उद्या काही बोलशील, उद्या मंगल कार्यालयात आहे, काही बोलशील बरं का. तो ना बोलायचं नाही, अजिबात बोलायचं नाही, गप्प राहायचं. पण गप्प राहिला तर तो मूर्खच कसा मारा. तो ना गप्प राहायचं, हो बोलायचं नाही म्हणजे नाही. आणि मांडव पेटला तरी बोलायचं नाही. काय मूर्ख बघा, काय बोलल भरोसाच नाही. अरे म्हणजे सांगितलं तुला बोलायचं नाही म्हणून. तो ना नवरदेव मुलगा मेला तरी बोलायचं नाही. आता काय करावं. याला मूर्ख म्हणायचा. घरच्यांनी सांगितलं घबरा बोल नका, असं बोलतो म्हणून तर लग्न मोडतोय. तो म्हणला ठीक आहे, उद्या मला पिंडा एवढा भात द्या, तो मी खातो आणि प्रेतासारखा पडून राहतो. हे बघा, अखंड अशुभवाणी खरे न बोलायची काय बोलल भरोसाच नाही बघा. अशा मूर्खाची गाठ पडण्यासाठी घराबाहेरच पडावं लागत असं काही नाही. काहीच्या घरातच मूर्ख राहतात. विठ्ठल. मृत्यू जीवाला सहज आहे, मूर्खाची भेट जीवाला सहज आहे. रोज भेटतात महाराज मूर्ख. बर, तिसरी एक गोष्ट सांगतात की मृत्यू मूर्खम व्यसनम. व्यसन म्हणजे तल्लप. माणसाला सहज लागत. तल्लप येण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही. दिवस मावळता 4 वाजले का आपोआप कब्बशी वाजते बघा, आपोआप. किंवा नुसता कब्बशीचा आवाज जरी कानावर पडला तर लोकांना
चहा प्यावं काय ना असं वाटतंय बघा. तल्लप खोळून उठवते. एक कप बशीचा आवाज असा आहे, त्याला नाद म्हणतात. नाद. काही काही नाद माणसाचं चित्त आकर्षित करतात. कोणते नाद? बांगडीचा नाद, कपबशीचा नाद आणि पैशाचा नाद. नाद म्हणजे आवाज बरं का. आवाज असा साधू तपश्चर्याला बसला आणि आपण हाक मारली तरी उठत नसल तर फक्त त्याच्या पुढे 1 रुपयाचं नाणं टाकायचं. टिंग, सापडदिशी उठतोय. माझं आहे का? मी बाहेरच्या साधूचं सांगतोय. पैशाचा नाद. नाद म्हणजे आवाज. बांगडीचा नाद. महाराज, किती मनुष्य ध्यानस्थ असू द्या, फक्त बांगडी वाजू दे त्याला वाटतं हा पप्पेची आई तर नाही ना. बांगडीचा एक आवाज. आणि तिसरा आहे कपबशीचा नाद. सकाळ सकाळ आंघोळ केली, ज्ञानेश्वरी वाचायला घेतली आणि बायकोने कपबशी वाजवली का गुंडाळलाच नित्याने. आणा चहा विठ्ठल. हे व्यसन आहे ना, व्यसन. तल्लप माणसाला सहज असते महाराज. विठ्ठल. आणि चौथी एक गोष्ट सांगतात, आळस. मृत्युम मूर्खम व्यसनम आलस्यम. आळस सुद्धा माणसाला सहज येतो. आळस देण्यासाठी काही गरज नाही. माणसं कुठेही कीर्तनात असू द्या, घरी असू द्या, दिलाच आळस. बघा, हात वर करतील, पाय वर करतील, आळस माणसाला सहज असतो. एका शिक्षकांनी मुलांना सांगितलं, मुलांनो 100 रुपये बक्षीस. मुलं म्हणले कशासाठी? एका शब्दावर निबंध लिहायचा, एका विषयावर. म्हणले विषय काय सांगा गुरुजी? म्हणजे विषय आहे आळस. आळस शब्दावर निबंध लिहा. ज्याचा निबंध 1 नंबर येणार त्याला 100 रुपये बक्षीस देणार. आणि मग सर्व मुलांनी निबंध लिहिला. मग गुरुजी तपासायचे, त्यातल्या चुका काढायची. पण एका विद्यार्थ्याने निबंध लिहिलाच नव्हता, कोराच ठेवलं पान. आणि त्यांनी पानं पाहिली तर सगळी कोरीच. आणि शेवटच्या पानावर लिहिलं होतं, यालाच आळस असं म्हणतात. काहीच लिहिलं नाही बघा. गुरुजीने त्यालाच 100 रुपये दिले. एक तटस्थ मानसी, एक सहजती आळसी, एक सहजती आळसी, एक सहजती आळसी, एक तटस्थ सहज आहे. मूर्खाची भेट माणसाला सहज आहे. व्यसन माणसाला सहज लागतं आणि आळसही माणसाला सहज येतो. काही गोष्टी जीवाला सहज भेटतात. 4 गोष्टी सांगितल्या. अनाहुता. अनाहुता म्हणजे न मागता, प्रयत्न न करता, हट्ट न धरता. अनाहुता हि लभन्ते मृत्युम मूर्खम व्यसनम आलस्यम. अन्यत्र तो लाभ सिद्धौ प्रयत्नम हटम अपेक्षते. पण काही गोष्टीसाठी, काही मिळकतीसाठी मात्र, काही मिळकती सहज भेटतात. मृत्यू, मूर्ख, व्यसन, आळस. पण काही मिळकतीसाठी प्रयत्न करावे लागतात, तर काही मिळकतीसाठी हट्टाला पेटावं लागतं. काही गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागतात. काही मिळवायचंय ना, प्रयत्न केल्याशिवाय मिळतच नाही. काहीतरी थोडे तरी प्रयत्न करावेच लागतात. एका मुलाला लग्न करायचं होतं. लग्न कोणाशी करायचं होतं? मामाच्या मुलीशी करायचं होतं. मामा गावातच होते आणि त्याने गावातच मुलगी पटवली होती. आणि मग काय करावं? एक दिवस मामाच म्हटले, अरे तुला काही लग्न करायचं का नाही? म्हणजे लग्न करायचं आहे ना. म्हणजे मग मुलगी पाहिली का नाही? म्हणजे पाहिली ना. म्हणजे कोणाची? म्हणजे मामा तुमचीच पाहिली. हा,
हे मला नाही देणार मुलगी. म्हणजे नाही देणार, मग मी प्रयत्न करणार आणि मुलगीच मिळवणार. काय झालं, नेमकी 1 महिन्याने गावात ग्रामपंचायतची निवडणूक लागली. मामा जरा राजकारणाचे नादिक होते आणि मग नादिक असल्यामुळं मामाने फॉर्म भरल्यानंतर भाषाभाऊनी मामाच्याच विरोधात भरला. मामा म्हणले, अरे आपलं वाकडं नाही, बांधाला बांध नाही, काय नाही, मग तू माझ्या विरोधात अर्ज कस काय भरला? म्हणले भरलाय, म्हणले लढणार निवडणूक. अरे म्हणले काढून घे. म्हणले तसा नाही काढणार, मग पोरगी द्या मगच काढेल. आणि मग अखेर शेवट मामाने तडजोड केली आणि मग त्यांनी आपली मुलगी दिली. पोराने फॉर्म काढून घेतला. थोडा तरी प्रयत्न करावाच लागतो, तरच काही मिळकत मिळते, नाही तर नाही. डोळ्यापुढे ठेवा आणि तसंच वागा. विठ्ठल विठ्ठल. प्रयत्न वायाला जात नाही, प्रयत्न करत राहायला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, सायास करिता वाया नवजे, सायास करिता वाया नवजे, सायास करिता वाया नवजे, सायास करिता वाया नवजे. तुका म्हणे भाव असता नसता, तुका म्हणे भाव असता नसता, म्हणे भाव असता नसता, तुका म्हणे भाव असता नसता, सायास करिता वाया नवजे, सायास करिता वाया नवजे, सायास करिता वाया नवजे, सायास करिता वाया नवजे. काही गोष्टी सहज भेटतात, तर काही गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागतो. तुकोबाराय सांगतात, तुमचा भाव असो नाही तर नसो, फक्त प्रयत्न तर करा. प्रयत्न केलं तर तुम्हाला फळ भेटल. तो का म्हणे, भाव असता नसता सायास करिता वाया नवजे. प्रयत्न केलेले वाया जात नाही. जैसे तैसे राहे देवाचे हे देणे, यत्न करिता तेने काय नव्हे. प्रयत्न केल्यावर काय होत नाही. आमच्या नगर जिल्ह्यातील 2 मुलं आळंदीत शिकायला घातले बा. तर एका मुलाने प्रयत्न केले नाही. सकाळी पखवाजाची प्रॅक्टिस करावं लागते, पेटीची प्रॅक्टिस करावं लागते, मधुकरी मागावं लागते, अक्षरं घोकावी लागतात. एका मुलाने प्रयत्न केले नाही तर तो गावी धार काढतोय बघा गायांच्या. आणि एका मुलाने प्रयत्न केले, पाठांतर केलं, पाठ ऐकले, अक्षरं घोकली, तर ते बाळ मोठं कीर्तनकार झालं. तेच तुमच्या पुढं उभं आहे बघा. एकाच गावातले आम्ही दोघं घातलं होतं बघा. एकाच गावातले आम्हाला दोघाला आळंदीत घातलं होतं. पण एक जण घरी धारा काढतो आणि एक जण तुमच्या पुढं उभा आहे, कारण अभ्यास केला बा. अभ्यासाशिवाय हे नाही, प्रयत्नच करावे लागतात. काही गोष्टी सहज भेटतात, तर काही गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागतात. पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या सहजही भेटत नाही आणि तिथं प्रयत्नही कामाला येत नाही. तिथं हट्टच धरावं लागतो महाराज. प्रयत्नामध्ये सामान्य प्रयत्न येतं आणि हट्टामध्ये विशेष प्रयत्न आहेत महाराज. त्याला हट्टालाच पेटावं लागतं, तरच ती वस्तू भेटते. नादच धरावं लागतो, तरच ती वस्तू मिळते. छंदच धरावं लागतो, तरच ती वस्तू मिळते, अन्यथा मिळत नाही. नाही आम्ही प्रयत्न करू, प्रयत्नाने ती भेटत नाही. प्रयत्न तिथं कामाला येत नाही. तुकोबाराय सांगतात, अवघा सारोनी शेवट झाला, अवघा सारोनी शेवट झाला, प्रयत्न नचले काही केला, प्रयत्न नचले काही केला, जागा होई सांडोनी झोपेला, जागा होई सांडोनी झोपेला, दान देई वासुदेवा
केलेले कामाला येत नाही. अवघा सारोनी शेवट झाला, प्रयत्न न चले काही केला. काही ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा जमत नाही. आता खरं सांगा, एका जणाने प्रयत्न केले नव्हते का मुख्यमंत्री होण्यासाठी? पहाट पहाट शपथविधी केला बा, पण प्रयत्न न चले काही केला. मग तिथं काय करावं लागतं मिळकतीसाठी? तर काही मिळकती सहज भेटतात, काही मिळकती प्रयत्नाने भेटतात, आणि काही मिळकतीसाठी हट्टाला पेटावं लागतं महाराज. छंदच धरावं लागतो, नादच धरावं लागतो महाराज, तरच त्या गोष्टी भेटतात, अन्यथा भेटत नाही. हट्ट धरावं लागतो बा. उदाहरण दिलंय बाळांचं. एक बाळाला आई कुठंतरी यात्रेला घेऊन गेली आणि बाळाने पाहिलं की आपल्याला अमुक अमुक वस्तू हवी. मग आईला विचारलं, आई ती वस्तू मला हवी. आता ती वस्तू, ती खेळणी तर त्या बाळाला काही सहज भेटणार नाही. दुकानदार काय सहज द्यायला काही मोकळे बसलेले नाहीत. ते काय टॉमॅटो कोबी होय, किती उचला आणि किती न्या, भावच राहिला नाही महाराज. विठ्ठल टॉमॅटोनी मागच्या वर्षी लोक मालामाल केली, या वर्षी लोक लाल लाल हाल हाल केले बघा टोमॅटोने. ऐका, विषय असा चाललाय, खेळणी हवी, ती खेळणी बाळाला सहज भेटेना. मग बाळाने प्रयत्न केला ती उचलण्याचा, तर दुकानदाराने त्याच्या हातावरच काठी मारली. आता काय करावं? आणि आईला विनंती करतोय की आई दे, पण प्रयत्न केला पण आई दे ना. अखेर शेवट त्या बाळाने आईचा हात झटकला आणि बाळ खाली बसलं. जे त्या मातीत पाय घोळू लागलं, रडू लागलं, तीच खेळणी हवी, तीच खेळणी हवी. अखेर शेवट तो हट्ट पाहिल्यानंतर आईला ती खेळणी बाळाला घेऊन द्यावीच लागली. काही गोष्टी सहज भेटत नाहीत, प्रयत्नाने भेटत नाही, असा बाळासारखा हट्टच धरावा लागतो महाराज. मग हट्ट काही प्रसिद्ध आहेत. बाल हट्ट, श्री हट्ट, राज हट्ट, साधूचा हट्ट, असे काही हट्ट प्रसिद्ध आहेत. हट्टाला पेटल्याशिवाय ती गोष्ट भेटत नाही. हट्टच धरावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. आता माझी प्रस्तावना झालेली. तशा परमार्थामध्ये 3 गोष्टी सहसा भेटत नाही. काय? अंगामध्ये भगवंताच्या शक्ती नाचण्यासाठी, भगवंताच्या रंगात नाचण्यासाठी अंगात शक्ती हवी, ती तशी सहज भेटत नाही. देव कोणालाही नाचून नाही देत त्याच्या तालावर महाराज. दुसरी गोष्ट, विनम्रता सहसा भेटत नाही, प्रयत्नाने भेटत नाही. आणि हरिदासाच्या घरात जन्म सहसा भेटत नाही, प्रयत्नाने भेटत नाही. या 3 गोष्टीसाठी हट्टच धरावा लागतो. आणि म्हणून तुकोबाराय हट्ट धरतात या 3 गोष्टीसाठी. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरण, म्हणशी काही माका, 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 म्हणशी काही
श्रद्धा आणि हरिरंगात नाचण्यासाठी शक्ती हे सहसा भेटत नाही, प्रयत्नाने भेटत नाही. आणि म्हणून तुकोबराय आजच्या अभंगात हट्टाला पेटले. देवा तू काही माग म्हणतोय ना, मग काही देऊ नको, हेच दे गा. द्यायचं असेल तर हेच दे, नाही तर देऊ नको. हा हट्ट आहे. हेची पदात मला हट्ट दिसला आणि म्हणून मी सुद्धा हट्टपूर्वक ही प्रस्तावना सांगितली. हेच दे गा पांडुरंगा. देवा काही देऊ नको. ते तू त्या बिभीषणाला लंका दिली, त्या ध्रुवाला आढळपद दिलं, मला ते नाही लागत, मला हेच लागतंय बघ. हेच दे गा पांडुरंगा. तर काय पाहिजे? हरिदासांच्या घरात मला जन्म पाहिजे, हे हट्टपूर्वक मागणं तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणाचा. हरिदासाची घरी हरिदासाची घरी ओ हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी साधू संतांच्या घरात जन्म भेटणं काय मोकळं बस काय रानावर पडलेलं आहे काय? हे बघा, हिरा खाणीतच जन्माला येतो, दगड माळावर जन्माला येतात. महाराज हिराचा जर जन्म हवा असं तर त्याला खाणीतच जन्माला यावं लागत. हिरा जर माळावर पडला तर लोक म्हणते हिरा कसला, हा हिरामन दिसतोय. हिरा सापडला तर तो खाणीतच सापडणार महाराज. आणि दगड माळा रानावर किती काही पडत येत महाराज. ध्यान धरा, मोगऱ्याची फुलं लागण्यासाठी मोगऱ्याचाच वेल असावा लागतो. मोगऱ्याची फुलं काय बेशरमाच्या झाडाला लागायची का? तसं हरिदासाच्या घरात जर जन्म भेटवायचा असेल तर त्याला विशेष काही हट्टच धरावं लागेल. आणि म्हणून तुकोबाराने विशेष हट्ट धरला. देवा कुठंही जन्माला घालायचं नाही. हो, ज्यांना परमार्थाचा गंधच नाही, पांढरे लिंब खातेत. पांढरे लिंब माहिती आहेत का? जे कोरोनात काही माळा काढून खाल्ले बघा. असे पांढरे लिंब खाणाऱ्याच्या घरी मला जन्म देऊ नको. मग हरिदासाच्या घरी जन्म दे. हरिदासाच्या घरात काय असं महत्व? तर नामदेव महाराजाचा एक अभंग आहे, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन ते टाळ. वारकऱ्याच्या घरात का जन्म द्यायचा, त्याचे काही फायदे सांगितले तिथं मला. तिथं सदैव टाळ कानावर पडतात, राम नाम कानावर पडतं, व्रत वैकल्य पडतात, तिथं नम्रता असते. हो, संपूर्ण प्रमाण पाहून घ्या. सदा झन झन ते टाळ कन्या भाकरीचे खाणे. तिथं खायला साधं असेल पण मुखी राम नाम गाणे. तुम्ही खातात चांगलं चांगलं पण तुमच्या मुखाला राम राम सुद्धा येत नाही. हो, राम राम ऐकायला भेटलं पाहिजे. फराळाशी पिठला या नम्रता काय घडोघडी पडती पाया. काही घरी जर आपण गेलो तर त्या घरातली माणसं गेल्या गेल्या पाया पडतात, निघताना पाया पडतात, जेवण झालं तर पाया पडतात, देवपूजा झाली तरी पाया पडतात. घडोघडी पडती पाया.
अशी नम्रता असली पाहिजे. नाही तर काही जण हा 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 बरं वाकतच नाही, लाटणे आयसन नव्हे. वारकऱ्याच्या घरात हे सगळं आहे, हे पाहायला भेटतंय. आणि म्हणून मला जन्म द्यायचा तर वारकऱ्याच्याच घरात जन्म द्यायचा, हरिदासाची घरी. हो, पण हरिदास कोणाला म्हणायचं? तर जे 3-3 लाख घेतात, वड्यातून गाडीत 500 रुपयासाठी मागं आणतात, कविताच ठोकतात, तर याला हरिदास म्हणायचं नाही. मग तरीच हरिदास म्हणविताश लागिजे, निर्वासना की जे चित्त आधी. ज्याच्या अंतःकरणात वासनाच राहिली नाही त्यालाच हरिदास म्हणायचं. 500 रुपयासाठी जर गाडी मागं घेऊन येत असेल तर त्याला हरिदास म्हणू नये, महाहरिदास म्हणा. अति हरिदास. हरिदासम अतिक्रांत वर्तते इति अति हरिदास. अति हरिदास म्हणा त्याला, द्या सोडून. तर हरिदासाच्या घरी मला जन्म द्या. मज उपजवा जन्मांतरी. जन्मांतरी म्हणजे माणूसच करा असं नाही बरं का. आंतर म्हणजे इतर. त्याने धर्मांतर केलं म्हणजे इतर धर्मात गेला. त्याने जात्यांतर केलं म्हणजे इतर जातीत गेला. त्याने वस्त्रांतर केलं म्हणजे इतर वस्त्र धारण केली. तसं मज उपजवा जन्मांतरी म्हणजे मनुष्याचाच जन्म द्या नाही, कोणताही जन्म द्या, पण त्यांच्या घरी द्या. एक तर मला त्यांच्या घरातला कुत्रा करा, नाहीतर त्यांच्या नानीतला किडा करा. हो, तशी तुकोबराची अशी प्रमाण आहेत. संत समागम एखादे परी वारकऱ्याच्या दारातलं कुत्र व्हावं कुत्र. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुत्रे पली भरी. तुकोबराय म्हणतात वारकऱ्याच्या दारातलं कुत्र व्हावं का? ते रामनाम घडेल श्रवण, होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. वारकऱ्याची उष्टावळी खायला भेटल, रामनामाचं श्रवण होणं. नाही तर काही काही मोठ्या मोठ्या माणसांच्या घरात कुत्रे असते, त्यांना ऐकायला भेटतं, पण गाणे शांताबाळ गाणे ऐकायला भेटत आहेत मला. आणि खाण्यासाठी संतांची उष्टावळी कसली? मग दुसरंच असतंय. आता ते इथं सांगणं मला शोभायचं नाही मला. म्हणून वारकऱ्याच्या दारातलं कुत्र करा, वारकऱ्याच्या नानीतला किडा करा, आहे का नाही? शेवीनं उच्चिष्ट, लोळीनं अंगणी, वैष्णवाचे नानी होईल किडा. याला म्हणायचं मज उपजवा जन्मांतरी. द्यायचं असेल तर हेच द्या. मनसे का हे मागा, हेच दे गा पांडुरंगा. ठीक आहे, तू मला हरिदासाच्या घरात जन्म दिला, नुसता जन्म नको देऊ, मग मला नम्रता सुद्धा दे. ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात संत लोटंगणी, 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 संत देऊ नको. हरिदासाच्या घरात जन्म देशील पण भलताच ताट करशील, तर ताट नको, मला नम्रता शिकव. संत कोणी जर वारकरी माझ्या घरी आले तर मी त्यांना लोटांगण घातलं पाहिजे. संता लोटांगणी, जाता लाज नको म्हणी,
काहींना वारकऱ्याच्या पाया पडायला लाज वाटती. तुकोबरायची अशी प्रबल आहेत महाराज. संताशी म्हणजे लाजशी गव्हारा. संतांना नमस्कार करण्यासाठी लाजतो. नको त्याला फुलं घेऊन गुच्छ घेऊन भेटायला जातो. बुके ते तुला बुक्का लावायला बसलंय, तू चालाय बुके घेऊन त्याला. वारकऱ्याला दंडवत घालायचं शिकव मला. सहसा माणसाला नम्रता नसते. एकदा नामदेव महाराज आळंदीला आले, तिथं संत संमेलन भरलं. आता पांडुरंगाचे सेवक नामदेव महाराज आले, ज्यांचा हातचा प्रसाद देव खातोय, जे भगवंताची पूजा अर्चा करतात, जे भगवंत ज्यांच्याशी जेवतोय, मग आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. सगळे वारकरी उठले. ज्ञानोबाराय, गोरोबा काका, सावता महाराज, जगन्मित्र नागा, सोपनदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज सगळे उठले आणि दर्शनाला बारीच लावली. अगोदर निवृत्तीनाथाने दर्शन घेतलं. उठले निवृत्ती, संताच्या दर्शना पंढरीचा प्रेमा घरा आला. मोठ्याच्या घरात जन्मले तरी वागता आलं पाहिजे, वागता येत नाही काहींना. आणि मग नामदेव महाराज बसले. निवृत्तीनाथाने दर्शन घेतलं आणि नामदेव महाराज काय निवृत्तीनाथाला वाकले. मग सोपन काकाने दर्शन घेतलं, ज्ञानोबाने दर्शन घेतलं. अहो सर्व संत दर्शन घ्यायचे, नामदेव महाराज वाकेना. आणि मुक्ताई बाजूला उभी होती. मुक्ताई काय दर्शन घेतलं. पाया पडून घेणाऱ्या लोकांच्या गणित सांगत होतो. आपल्या कोण पाया पडतोय इकडं ध्यान नसतं त्यांचं. कोण पाया पडत नाही इकडं ध्यान नसतं. सर्वजण पाया पडत होते. नामदेव महाराज त्यांच्याकडे पाहायचे, त्या मुक्ताईकडे पाहायचे. मुक्ताई गाठ डोळे करायचे. पुन्हा नामदेव महाराज इकडं पाहायचे, पुन्हा मुक्ताईकडे पाहायचे. मुक्ताबाई काय पाया पडेना. निवृत्तीनाथाला वाटतं हे प्रकरण वाढण्यापेक्षा मिटवलेलं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अगं मुक्ती दर्शन घे. अगं कोण येते माहिती का? पंढरपूरचे मोठे फडकरी येतात. पांडुरंग यांच्या सगळं शिवतोय, यांचा हातचा नैवेद्य खातोय, दर्शन घे. मुक्ताबाईने उत्तर सांगितलं, म्हणे मुक्ताबाई जाईना दर्शन. अभिमान कशाचा? अखंड दयाना देवाचा शेजार. काय अहंकार केला नाही. देवाच्या शेजारी राहून सुद्धा नाही. निवृत्तीनाथाला निवृत्तीनाथ म्हणतात, अगं पांडुरंगाच्या जवळ राहतात ते शेजारी आहेत. मुक्ताबाई म्हणजे शेजार चांगला असतं माणसं सुधरते. उसाचे शेजारी एरंडाचे झाड, काय त्याचा पाड पोळी आली. ऊसाच्या वाफ्यात लावला त्याच सरीला ऊसाची गुणवत्ता. याच्या घरात जरी काही जन्माला आले तरी वाकत नाही. पुढचं प्रकरण तुम्हाला माहिती. आणि म्हणून साधू संतांना नम्रता माझ्या अंगात यावी नमस्कार करण्यासाठी. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, मनसे काहे मागा हेच देगा पांडुरंगा. आणि भगवंता तुझ्या रंगात नाचण्याची शक्ती मला दे. हेही अभंगाच्या तुका म्हणे रंगी, तुका म्हणे अंगी, म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे
पांडुरंगा मर्जी
वैकुंठवासी किसनराव नारायणराव बोडखे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण. भगवंताने आजच्या अभंगात मागणी मागितल्याप्रमाणे तुकोबरायाने जी भगवंताजवळ मागणी मागितली तर भगवंताने त्यांना हरिदासाच्या घरात जन्म द्यावा, त्यांना विनम्रता द्यावी, त्यांच्या अंगात हरीच्या रंगात नाचण्यासाठी शक्ती द्यावी, ह्या तीनही मागण्या भगवंताने त्यांना द्याव्या आणि पुन्हा चांगल्या सत्शील अशा घराण्यात त्यांना जन्म द्यावा, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची. शेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. आपले आवडते साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे एक फ्री चॅनल आहे. आपल्या येथे केबल टीव्हीवर जर साई लीला टीव्ही एक आध्यात्मिक सहवास हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा.